हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवाचा करी तू सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कवतुक तू आहे संचिताची. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. विठाल विठाल महायोग पीठे तटे भीमरथ, वरम पुंडलिकाय दासून मुनींद्रे. तमागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथमान नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी, आदित्रय जननी देवाचिया. ओम नमो ज्ञानेश्वरा शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. भक्तीच्या त्या वाटा, मज दाव या सुबटा. घेऊन या ना. शरण शरण एकनाथा, घेऊन माथा ठेविला. नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता का योग, नाम घेता का योग, नाम घेता का योग. या ना पुढं पुढं सारखा जा. पुढं त्या माईकच्या स्टँड पर्यंत जा. पुढं अजून येणार आहेत काही महिला. आज निर्जला खुर्च्या नाहीत ना. आता हेच बाकडे याला काय करावं लागेल, याला पुसावं लागेल. पहिलीच कीर्तन सेवा आहे. तसेच आज आमचे गुरुजी जाधव सर यांचा पण वाढदिवस आहे. हा योगायोग आलेला आहे.
आज मला कीर्तनासाठी प्रोत्साहन देणारे आमचे भिसे महाराज आणि कस्तुरे महाराज यांचा मी खूप आभारी आहे. कारण यांच्यामुळेच मला आज कीर्तन करण्याची सेवा मिळाली आहे. आणि तसेच आमचे भागवताचार्य लिपाणे महाराज यांच्यामुळे आज मी कीर्तन शिकलो आहे. लिपाणे महाराजांनी मला वेळोवेळा माहिती दिली, तुम्ही असे नाही असे करा, असे नाही असे करा, म्हणजे तुम्हाला कीर्तन चांगलं जमेल. मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मी सर्वांचाच आभारी आहे. सर्वांचंच एकदा नाव घेतो. मारुती रायांना फुल वाकून आम्ही तुमच्या सर्वांचंच नाव घेतो. चापेकर महाराजांचा मान राखून. प्रस्तुत रूपी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठातील सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या कानपाठ असणारा हा 5 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल जो भक्ताला निश्चिंत राहण्याचा आणि भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा संदेश देतो. जो आवडीने हरिनाम घेतो त्याची सर्व चिंता ईश्वर करतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा खेद दुःख न करता संसारात राहूनही हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो, असे या अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात. विठ्ठल कोण होते नाथ महाराज? नाथ महाराजांचा एवढा मोठा अधिकार होता की जगाचा मालक त्यांच्या घरी 36 वर्ष राहिला. भगवंत नुसता राहिला नाही तर वाटेची सुद्धा देवाने केली. श्रीखंड्या चंदन उघडवली एकनाथ गे द्वारकेचे मूर्त एकनाथ चंदन उघडावे आणि तेच नाथ बाबांना द्यावे. नाथ बाबांनी तेच चंदन देवघरातल्या देवाला लावावे. हा नाथ बाबाचा अधिकार होता. श्रीखंड्या चंदन उघडोनी करी वस्त्र गंगा तीरी धूत असे. नाथ महाराज संत होते, शांत होते आणि श्रीमंत होते. नाथ महाराजांनी जातीभेद मोडला. गोर गरीब दीन दुबळे यांना आपले केले. नाथ महाराजांच्या घरी
पित्र जेवणाचा कार्यक्रम होता. त्याला हे नाही का? नाथबाबांच्या घरासमोरून गावातील एक गरीब कुटुंब आमच्या गाडीचं stand. चालले होते आणि जात असताना याला तिथंच नाही त्या कुटुंबातील लहान मुलाला भूक लागली आणि तो आईला म्हणू लागला, आई मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. पण ती आई म्हणाली, बाळा आता माझ्याकडे तर तुला खायला द्यायला काहीच नाही, घरी चल थांबा एक मिनिट. मी तुला काहीतरी बनवते. पण तो मुलगा रडू लागला. नाथबाबांनी हे सर्व पाहिलं. नाथबाबा त्यांच्याकडे आले आणि त्या मुलाला जवळ घेतले. बाळा तुला भूक लागली आहे ना, चल घरी चल माझ्या, मी तुला जेवण देतो. स्टँड बी पण ते गाडीला आणि नाथ महाराजांनी स्क्रू आहे ना. सर्वांना मनोभावे गरीब लोकांना जेवण दिले. हे तर निघायला पाहिजे होतं. आता नाथ बाबांनी त्या गरीब लोकांना जेवण दिले. त्यामुळे काय झाले, नाथ महाराजांच्या घरी जे पित्र जेवायला पंडित मंडळी येणार होती ती आलीच नाही. नाही नसतं. नाथ बाबांना चिंता वाटू लागली. आता काय करावं, ही मंडळी तर आपल्या घरी जेवायला आली नाही. बरं आता हे आपल्या घरी जेवायला आली डायरेक्ट नाही, बांधू आता. आता डायरेक्ट तर चिंधी आला माझे चिंधी. पूर्वज त्याला नाराज चिंधी होतील. बांधलेलं आहे ती आणा चिंधीनच बांधून टाकायला मी माझ्या पूर्वजांना काय सांगू. नाथ बाबांना चिंता वाटू लागली. पण नाथ बाबांच्या घरी कोण होतं माहितीये ना, कोण होतं, श्रीखंड्या. श्रीखंड्यानं सांगितलं, नाथ बाबा तुम्ही अजिबात चिंता करू नका, आता तुमची सर्व चिंता माझ्यावर सोडा, मी बघतो काय करायचंय ते. आता जे मंडळी जेवायला आले नाही नाथ बाबाच्या घरी, श्रीखंड्याने चमत्कार केला आणि जे जेवायला आले नाही त्यांच्या पूर्वजांना, जे स्वर्गवासी झाले आहेत त्यांना जेवायला बोलवले. आतमध्ये पंक्ती सुरू झाल्या. ते लोक बाहेरच बसून होते, 4-5 लोक. बघूच आता नाथ बाबांच्या घरी कोण येतं जेवायला, बघतोच आम्ही. आणि प्रत्येक गावामध्ये असे 4-5 लोक असतातच महाराज. श्रीखंड्या बाहेर आला. ते वाटेवर बसलेले होते आणि त्यांना सांगितले, बाहेर काय करताय म्हणजे तुम्ही, आतमध्ये तर पंक्ती सुरू झाल्या. ते लोक म्हणाले, हा असं कसं शक्य आहे, आम्ही तर घरामध्ये कोणाला जाऊ दिले नाही, हे कसे झाले. श्रीखंड्यानं सांगितलं, तुम्हाला माझा विश्वास नाही तर मग मध्ये जाऊन बघा. ते लोक खिडकीतून पाहू लागले. आतमध्ये तर काय पंक्ती सुरू झाल्या. अरे एक जण म्हणतो, अरे हे तर माझे पंजोबा जेवण करत आहे. दुसरा म्हणतो, हे तर माझे आजोबा जेवण करत आहे. तिसरा म्हणतो, हे तर माझे वडील आहे बाबा. हा कसा चमत्कार झाला, हे कसं शक्य झालं. पण श्रीखंड्यानं सांगितलं, नाथ बाबा तुम्ही काळजी करू नका. आता त्यांना बघत असताना एकाला तर चक्कर आली. एक चक्कर येऊनच पडला, बाकीचे पळून गेले. हा अधिकार नाथ बाबाचा होता. नाथ बाबा काशीहून गंगाजल नाथ असताना रस्त्यामध्ये त्यांना तहानीने व्याकुळ झालेला गाढव दिसला. नाथ बाबांनी क्षणाचाही विचार न करता ते पवित्र जल गाढवाला पाजले. लोक म्हणाले, हे पवित्र जल तर आपल्याला रामेश्वराला अर्पण करायचे आहे. पण नाथ बाबा म्हणाले, जिथे देव, जिथे भाव तिथे देव. आणि ते पवित्र जल नाथ बाबांनी गाढवाला पाजले. ही भक्ती नाथ बाबांची होती. सर्वागते राम देहा देही रे सर्वागते राम देहा देही रे सर्वागते राम देहा देही सर्वागते राम देहा देही Hare
भजनमध्ये पैज लागली होती, नाथ बाबांना राग आणून दाखवा. नाथ बाबा रोज स्नानासाठी गोदावरीला जायचे. एक दिवस असे झाले, नाथ बाबा स्नान करून येत असताना एक यवन, एक मनुष्य नाथ बाबाच्या अंगावर थुंकला. नाथ बाबांनी कसलाही राग न धरता पुन्हा नाथ बाबा स्नानासाठी गोदावरीला गेले. स्नान करून येत असताना पुन्हा तो व्यक्ती नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. नाथ बाबांनी त्याला नमस्कार केला आणि हसले आणि पुन्हा स्नानासाठी गोदावरीला गेले. परत येत असताना तो व्यक्ती पुन्हा नाथ बाबांच्या अंगावर थुंकला. महाराज असे एकदा दोनदा नाही, 108 वेळा झाले, पण नाथ बाबांनी त्याला कसलाही न रागवता यवन अंगावरे थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरे थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. महाराज पान आणि चुना खाऊन त्या माणसाचे तोंड चाळले आणि तो नाथ बाबांना शरण आला. नाथ बाबा, माझे चुकले आहे, माझ्याकडून खूप मोठा अनर्थ झाला आहे, मला क्षमा करा. पण नाथ बाबा त्याला काय म्हणाले, अरे बाबा, तुझ्यामुळे तर मला 108 वेळा स्नानाचा लाभ मिळाला, माझे भाग्य आहे. तू जर थुंकला नसता माझ्या अंगावर तर मी 108 वेळा स्नान झाले असते का? नाही ना. बरं, नाथ बाबा त्याला म्हणाले, बाबा, पान आणि चुना खाऊन तुझं तोंड साळलं असन, माझ्या घरी चल, मी तुला मत देतो, म्हणजे तुला बरं वाटेल. हे आहेत संतांचे लक्षण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, आता संतांचे उपकार. निरंतर आपण काय करतो, आपण गाडीवर जात असताना आपल्या अंगावर चुकून कुणाचा थुंका जरी उडाला तर आपण भांडण करतो. पण नाथ बाबा शांत होते, नाथ बाबा दयाळू होते. एकदा काय झाले, विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये नामाला खूप महत्व आहे. नाम साधन पण आहे आणि साध्य पण आहे. ते कसं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हे झाले साधन, आणि पुण्याची गणना कोण करी, हे झाले साध्य. विठ्ठल तुकाराम महाराज पण हे सांगतात, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला. या जगामध्ये भगवंताचं नाव घेऊन कोणी व्हायला गेला आहे का? नाही ना. उलट देवाचं नाव घातल्याने अनेक जीवाचा उद्धार झाला आहे. नाम संकीर्तन साधन पासो नामे करला नाही कोण, असा द्यावा निवडून. देवाचे नाव घेऊन जो तरला नाही, अधोगतीला गेला, असा एक तरी
जो मनुष्य तो मला निवडून द्यावा असे तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल 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 संत जनाबाई पण हे सांगतात, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. संत जनाबाई सांगतात, कोणतंही शुभ कार्य करायच्या आधी पांडुरंगाला नमन करावे, सकल मंगलाय करावे. माणूस संसारामध्ये अनेक चिंता करतो, पण जो भक्त आवडीने आणि भावाने देवाचे नामस्मरण करतो त्याची सर्व चिंता ईश्वर करतो. भक्ताने भक्त चिंतन करावे आणि चिंता देवावर सोडावी. या अभंगाच्या पहिल्या चरणात आवडीने भावे हरे नाम घे, हरे नाम घे, आवडीने भावे हरे नाम घे, आवडीने भावे हरे नाम घे. तुझे चिंताच्या ते सर्व आहे, तुझी चिंताच्या ते सर्व आहे, नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा. तुझे चिंताच्या ते सर्व आहे, तुझे चिंताच्या सर्व आहे, नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा करू, कोणत्या गोष्टीचा. देवाला आपली चिंता नसते का? देवाला आपली चिंता आईपेक्षाही अधिक असते. जसा लहान मुलगा आईला प्रेमाने हाक मारतो, आई, त्याचप्रमाणे भगवंताला हरिनामाच्या आधाराने हाक मारावी. हा परमेश्वर संपूर्ण जगातील प्रत्येक जीवाचा सांभाळ करतो. बरं, जो सर्व जीवांचा सांभाळ करतो तो तुझी काळजी घेईल ना. जो लक्ष्मीचा पती आहे, भगवंत काळजी कशी घेतो? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत, मनुष्यापासून ते ब्रह्मदेवापर्यंत देव सर्वांची काळजी घेतो. मग तो तुझी चिंता करेल ना. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकाने नाटवीची कृपाळो देवाचे, नाटवीची कृपाळो देवाचे, नाटवीची कृपाळो देवाचे, नाटवीची कृपाळो देवाचे, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. आई आपल्या बाळाला उपाशी ठेवते का? नाही ना. तसाच भगवंत आपल्याला उपाशी ठेवत नाही. भगवंत आपली काळजी घेतो. हा परमेश्वर संपूर्ण सृष्टीतील सर्व जीवांचा सांभाळ करतो. जो लक्ष्मीचा पती आहे तो पांडुरंग परमात्मा
तो तुझी चिंता करेल ना. तू चिंता करू नको. तुझी चिंता त्याची सर्व आहे जो लक्ष्मीचा पती आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा नको खेद करू. माणसावर पैशावर विश्वास ठेवतो पण देवावरचा विश्वास कमी झाला आहे. हरिनाम म्हणजे जीवनाचा विमा आहे. जीवनाची LIC आहे. ज्याच्या मुखी नाम आहे त्याचा योगक्षम देव चालवतो. एक पक्षी झाडावर घरटे करून राहत होता. एक पक्षी झाडावर घरटे करून राहत होता. वादळ आले, पाऊस आला, पण तो पक्षी घाबरला नाही. कारण त्या पक्षाला माहित होते ज्याने मला पंख दिले आहे ना तो उडण्याची शक्तीही देईल ना. जो सर्व जीवांचा सांभाळ करतो, सकळ जीवांचा सांभाळ करतो, तो मला कसा विसरेल. अभंगाच्या तिसऱ्या चरणात करी तो सांभाळ
महाराज, नाम आणि संत यांच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. भगवंताचे नाम आणि संतांची संगत. महाराज, भगवंताचे नाम घेतल्याने मन शुद्ध होते आणि संतांच्या संगतीमध्ये जीवन पवित्र होते. या कलियुगामध्ये तप यज्ञ कठीण साधना करायला कोणाला वेळ आहे का? कुणालाच वेळ नाही. म्हणून भगवंताने एक सोपा मार्ग दिला आहे. तो म्हणजे कोणता? हरिनामाचा. नामाच्या चिंतने तरतील दोषी नामाचे चिंतन करिले दोषी. नामाच्या चिंतने करते दोषी. तेरा रासे पातकाच्या तेरा राशी पातकाचा. तेरा रासे पातकाच्या. महाराज, देवाचं नाव घेतल्याने आपण सर्व संकटातून मुक्त होतो. हिरण्यकश्यपूने कठीण तप करून ब्रह्मदेवाला अमर होण्यासाठी प्रसन्न करून घेतले होते. पण हिरण्यकश्यपूचाच मुलगा भक्त प्रल्हाद हा लहानपणापासून भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. तो नामस्मरण करायचा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे बाबा, मी तुझा पिताश्री आहे. तू माझं नाव घे, मी तुझा देव आहे. पण प्रल्हाद म्हणाला, खरे देव तर श्रीहरी आहे. हिरण्यकश्यपूने रागाने विचारले, तुझा देव आहे तरी कोठे? भक्त प्रल्हाद म्हणाला, विठ्ठला जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी भरला. विठ्ठला जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी भरला. धावना हे उरला. धावना हे उरला. आजच्या दृष्टीने पाहिला. आजच्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल जी विठ्ठल. विठ्ठल जळी तळी भरला. रीता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल म्हणता हरले पाप. हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे बाबा, तुझा देव नेमका आहे तरी कोठे? भक्त प्रल्हाद म्हणाला, देव सर्वत्रच आहे. या चराचरामध्ये देव आहे.
मग हिरण्यकश्यपूने विचारले, मग तुझा देव या खांबात आहे का? भक्त प्रल्हाद म्हणाला, हो या खांबात पण आहे. दुर्जन तो लात मारे खांबावर तुम्ही नर हरे प्रगटला संविनार हरे प्रगटला संविनार हरे प्रगटला हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारली आणि भगवान विष्णू नरसिंहाचा अवतार घेऊन प्रगट झाले आणि त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त राखी पायापाशी दुर्जनाची सोमारी दुर्जनाची सोमारी दुर्जनाची सोमारी भक्त राखी पायापाशी दुर्जनाची सोमारी दुर्जनाची सोमारी म्हणून माणसाने जशी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीमध्ये हरिनाम घ्यावे आणि आपल्या संचित कर्माचे कौतुक बघत राहावे. अभंगाच्या 14 चरणात तैसे स्थिती आहे महाराज, तुम्हाला आता मी संगतीचा परिणाम सांगतो. संगतीच्या परिणामामुळे काय बदल होतो ते. एका शेतकऱ्याकडे 2 पोपट होती. एक पोपट त्याने संतांच्या आश्रमामध्ये ठेवला आणि दुसरा पोपट एका शिकाऱ्याच्या घरी. काही महिन्यांनी शेतकरी त्या 2 पोपटांना पाहण्यासाठी गेला. शिकाऱ्याचा घरचा पोपट वरडला, पकडा, मारा, कापा. तिथून पळाला शेतकरी. आला आश्रमामध्ये. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर आश्रमातला पोपट म्हणाला, रामकृष्ण हरी, या बसा, अतिथी देव भव. आता बघा तुम्ही महाराज, दोन्ही पोपट एकाच आई वडिलाची पिल्ले, एकाच जातीचे, पण संगतीमुळे त्यांचे बोलण्याची पद्धत आणि वागणे यामध्ये बदल झाला. मनुष्याचे पण तसेच आहे ना. जन्माने कोणी संत किंवा दृष्ट नसतोच. माणूस ज्या संगतीमध्ये राहतो तसे त्याचे विचार बनतात. महाराज,
संतांच्या संगतीमुळे दया येते, क्षमा येते आणि वाईटाच्या संगतीत राहिल्याने अहंकार येतो, क्रोध येतो. म्हणून संतांनी नेहमी सांगितले आहे, संताचा महिमा तो बहुदुर्गमा. संताचा महिमा तो बहुदुर्गमा. शक्ती काठी काम नाही शक्ती काठी काम नाही शक्ती काठी काम नाही महाराज, देवाचे नाव घेतल्याने पापी माणसाचा पण उद्धार होतो. पूर्वी एक जंगल होते आणि त्या जंगलामध्ये रत्नाकर नावाचा एक मोठा दरोडेखोर राहत होता. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तो लुटायचा, मारायचा आणि त्यांचं धन हिसकावून घ्यायचा. एक दिवस काय झाले, नारद मुनी त्या जंगलातून चालले होते. नारद मुनी जात असताना तो रत्नाकर नारद मुनीला आडवा झाला आणि म्हणाला, अरे साधू, तुझ्याकडे जे काय असेल ते मला दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. असं म्हणल्यावर नारद मुनींना प्रश्न पडला. पण नारद मुनी शांत होते. नारद मुनीने त्याला एक प्रश्न केला, अरे बाबा, तू माझा जीव घे, पण मला एक सांग, तू लोकांना लुटतो, मारतो, त्यांचं धन हिसकावून घेतो, हे तू कोणासाठी करतो? रत्नाकर म्हणाला, कोणासाठी करतो? मी माझ्या बायको आणि मुलासाठी करतो. मग नारद म्हणाले, तू एकदा तुझ्या बायकोला आणि मुलांना जाऊन विचार, तू जे पाप करतो, तुझ्या पापामध्ये ते वाटेकरी होतील का? रत्नाकर म्हणाला, ठीक आहे. रत्नाकर घरी गेला आणि त्याने आपल्या बायकोला विचारले, काय म्हणे बायको, मी जे लोकांना लुटतो, मारतो, त्यांचं धन हिसकावून घेतो, हे सर्व मी आपल्या संसारासाठीच करतो ना, आपल्या चांगल्यासाठीच करतो. मग मी हे पाप करतो, तू माझ्या पापामध्ये अर्धे वाटेकरी होशील का? बायको म्हणाली, घर चालवणे तुमचं कर्तव्य, तुझ्या पापामध्ये मी कशाला वाटेकरी होऊ? रत्नाकरला पश्चाताप झाला. त्याला कळालं, पाप करताना कोणी सोबत नसते. आणि तो पळत नारद मुनीकडे गेला आणि नारद मुनीला म्हणाला, देवा, इतक्या दिवस माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे, माझ्याकडून खूप मोठा अनर्थ झाला आहे. मला असं करा, आता काहीतरी नाम जप द्या, त्या नाम जपाने माझा काहीतरी उद्धार तरी होईल. नारद मुनी म्हणले, राम राम म्हण. पण तो रत्नाकर इतका पापी होता, त्याला राम राम म्हणता येईना. तो मरा मरा म्हणू लागला. बरं, नारद मुनी म्हणाले, मरा मरा म्हण. तुला मरा 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 राम राम मरा मरा म्हणता म्हणता राम राम येईलच. आणि तो रत्नाकर तपश्चर्या करू लागला. अशी कठोर तपश्चर्या करू लागला की त्याच्या अंगाभोवती वारुळ तयार झाले आणि त्या वारुळाच्या नावाने त्याला नाव पडले वाल्मिक.
चालून ह्याच वाल्मिक ऋषीने रामायण हा रामायण रामायण बघा महाराज, देवाचं नाव घातल्याने पापी माणसाचा पण उद्धार होतो. विठ्ठल 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 आता रत्नाकरच्या प्रारब्धामध्ये काय होतं? दुःख होतं. पण हरीची कृपा झाली आणि काय झाला? त्याचा उद्धार झाला. अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी
म्हटले, साखर जर पाण्यात टाकली तर गोडवा येतो, तसाच मनुष्य संतांच्या संगतीमध्ये राहिला तर त्याचे जीवन पवित्र होते. महाराज, आपण शेतामध्ये जर ऊस लावला तर त्याचा गोड रस येतो आणि कडू बी पिरले तर त्याचे कडू फळ येते. तसेच हरिनामामध्ये आहे, जसे कर्म कराल त्याचे तसे फळ मिळतात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा माणसाच्या अपेक्षा कशा असतात महाराज, एका सशाप्रमाणे असतात. एक ससा पिपळाच्या झाडाखाली झोपला होता आणि पिपळाची 4-5 पानं त्याच्या अंगावर पडली. त्याला वाटलं आभाळ पडले का काय, तो ससा पळू लागला. आता ससा पळत असताना त्याला वाघ भेटला. वाघ म्हणला, अरे ससा दादा का पळतोस, काय झालं? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले, तू पण पळ. दोघं पळू लागले. पळत असताना त्यांना लांडगा भेटला. लांडग्याने विचारले, तुम्ही दोघं का पळता? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले, तू पण पळ. ते पळू लागला. पुढं पळत असताना त्यांना कोल्हा भेटला. कोल्ह्याने विचारलं, अरे बाबा तुम्ही सर्व का पळता, तुम्हाला काय झाले? ससा म्हणतो, तिकडे आभाळ पडू लागले. आणि ते सर्वच पळू लागले, पळू लागले, पळू लागले. पळत असताना वाघाला प्रश्न पडला. वाघाने सश्याला विचारले, अरे बाबा सश्या, पण पळायचे कुठपर्यंत? ससा म्हणाला, जोपर्यंत आभाळ संपत नाही तोपर्यंत आपल्याला पळायचे. महाराज, जसे आभाळ संपत नाही तशाच माणसाच्या अपेक्षा संपत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर
तुकाराम 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 जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले नाही करे वागडी करे भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दोन मिनिटं बसा एक जास्त वेळ घेणार नाही 2च मिनिटं बसा आणि आपल्याला फराळाची पण व्यवस्था केली आहे. फराळ केल्याशिवाय जायचं नाही प्रसाद घेऊन जायचं पिशे महाराज घे. तर आजची ही जी सेवा झाली हे महाराजांचं खरं तर आज कीर्तन क्षेत्रात पदार्पण आहे ही पहिली सेवा आहे. आणि ह्या सेवेसाठी महाराजांनी बोलले की तुम्ही आमचे दोघा तिघांचे नाव वगैरे घेतले आहे की नाही. तर असं काही नसतं, ह्या गोष्टी भाग्यात असाव्या लागतात. इथं ह्या व्यासपीठावर येऊन बोलणं ही एवढी सोपी गोष्ट नसते. याच्यासाठी आपल्या ह्या भाग्यात असल्या पाहिजे, ईश्वराची परमेश्वराची इच्छा असली पाहिजे आणि मग मार्गदर्शन आहे की नाही. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर उभा राहताना मी कॉलेजमध्ये उभा राहिलो होतो, मला माहिती आहे. फक्त हे वरचं मुंडकच मला जिवंत वाटत होतं, खालचं असं वाटतच नव्हतं आहे. आणि तुम्ही फर्स्ट टाइम आहे, तुम्ही बोललात खरंच कौतुक करावं इतकं कमी आहे की तुम्ही अतिशय सुंदर बोललात आणि एकदम मस्त कीर्तन सेवा झाली. आणि ह्या कीर्तन सेवेला कोणतंही कीर्तन असू द्या, कीर्तनासाठी जी आवश्यक मंडळी असते, वादक, गायक, टाळकरी, विनेकरी, हे सर्व लोक. तर तुम्हाला आज याच्यात तर 2 कीर्तनकार आहेत. आता हे नशीब बघा किती मोठं आहे. तुम्ही कीर्तनाला पहिल्यांदा उभा राहतात आणि त्याच्यात भाजनाच्या लाईन मध्ये 2 उत्कृष्ट कीर्तनकार इथे उभे. आणि ह्या कार्यक्रमासाठी लिपाणे महाराज आले, वेळात वेळ काढून आले. मी आपल्या कमिटीच्या वतीनं त्यांचं पण खूप असं आभार मानतो. त्याच्यासाठी आपल्या कॉलनीचे रत्न असलेले चाफेकर महाराज आहेत, चाफेकर महाराज सुद्धा आवर्जून उभे राहिले वेळ काढून. दराडे महाराज आहेत, दराडे महाराज सुद्धा आवर्जून उभे राहिले. आपले वाघमारे महाराज आहेत, कुठला काकडा सोडत नाही, कुठलं भजन सोडत नाही, हा गाडा चांगला हाकत राहतो आहे का नाही. असे वाघमारे महाराज आहेत आणि आज आवर्जून उभे म्हणजे इथं उपस्थित राहिले. आपल्या कॉलनीतले एवढ्या प्रतिष्ठित माणसं आहे ते. आता दिलीप भाऊ एवढा व्यस्त शेड्यूल असतो, पण एका महाराजाचा फोन गेला कसं महाराजांचं यावंच लागतं. त्यांनी स्वतः बुके घेऊन वाढदिवसाला ते उभे राहिले. आपले मटकीवाले आसारामजी आहे की नाही, ते पण प्रत्येकाला हिरिरीनं असतात आणि ते पण इथं राहिले. मुंजाळ पाटील आहेत. नाळ जुटलेली असली का संप्रदायाला ती गप्प बसू देत नाही, ती खेचूनच घेते माणसाला आहे की नाही. तर न सांगता सुद्धा ते सुद्धा इथं आवर्जून उपस्थित राहिले. अवतडे बाबा आहेत, ह्या वयात ताशीत बसतात पण उठून इथे येतेच आहे की नाही. मस्के बाबा आहेत, आपले खंडागळे बाबा आहेत, माने बाबा आहेत आणि आमचे राऊत बाबा आता तिकडे फार 4 धाम करून आले. पायाचं काय झालंय देव झाली पण 2 घंटा उभा केले आहे का नाही. ह्या सर्व महिला मंडळ आहेत, महिला मंडळ आहेत.
तुम्ही सर्व ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. खरं तर तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी राहिला नाही, तुमची ईश्वराची नाळ जुटलेली म्हणून तुम्ही येत इथं. आणि हे मी मला सांगितलं हे भाग्यात असावं लागतं. कधी जर आमची कोणी निंदा नाराजगी केली, आमची टीका टिप्पणी केली ना, तर आम्हाला त्यांचा राग येत नाही बरं का. आम्हाला काय होतं माहिती का, उलट त्यांची दया येते की हे जीवनाचा जो पिक्चर आहे आणि ह्या पिक्चरमध्ये लोकांनी आम्हाला, ईश्वरानं आम्हाला जे पात्र दिलंय हे चांगलं दिलंय आणि ह्यांना बिचारांना टीका टिप्पणी करण्याचं पात्र का बरं दिलं असेल तर आम्हाला असं कोणाचा राग वगैरे येत नाही. तर आम्हाला वाईट वाटतं की आमची जर कोणी निंदा नाराजगी केली, आमच्या कोणी टीका टिप्पणी केली तर आम्हाला उलट त्यांच्याबद्दल वाईट वाटतं की ईश्वराने यांना हे पात्र का दिलं असेल. आज तुम्हाला हे पात्र दिलं, कीर्तन करण्याचं हे भाग्य लाभलं, ही खरंच छोटी गोष्ट नाही. हे जे बाहेरून 2-4 मंडळी आले कीर्तनासाठी, तर आपण याचा छोटेखानी एक शाल टाकून सत्कार करू. कारण आपण सरे आपण आयोजक आहे. हे असं नको कोणाचं नाव घेतलं नाही किंवा हे झालं नाही, तर आपण आयोजक आहे. तर आपण काय करू, हे बाहेरून जे लिपाणी महाराज आलेले त्यांच्यासोबत एक पटवाज वादक आहेत, ओंकार महाराज आहेत, महेश महाराज आहेत. तर आपण यांचा छोटेखानी सत्कार होतं. पूर्वी थोडंसं आपले चाफेकर महाराजांना 2 शब्द बोलावं असं विनंती करतो. त्यानंतर थोडे लिपाणी महाराज बोलतील आणि मग थोडा सत्कार करू. ऐका, मनोजवन मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय भक्तमता वरिष्ठम वातात्मज वाणोमत मुख्यम श्रीराम भक्तम शरणम प्रपद्ये. भंगरे महाराज, निश्चयाचे बळ का म्हणे तेची फळ. तुम्ही निश्चय केला म्हणून भगवंतांनी तुमच्या पदरामध्ये फळ टाकलं. सर्वांनी त्यांच्याबद्दल कडकून पाळावं. आणि बरं का, आणि करिता सायास अनेक प्रयास, कारण अभ्यास तो काम. सायास आणि प्रयास, सायास आणि प्रयत्न जर झाले तर माणसाचं कोणती इच्छा जर केली तर भगवंत तो पूर्ण करतो. मला वाटतंय कस्तुरी महाराज असे एकटेच गोंधळे नाही झाले मिळते यार. घराघरात कीर्तनकार, घराघरात वादक, घराघरात, हे माझं स्व इच्छा आहे. आणि आज मोंद्रे साहेबांनी खूप दृढ निश्चय केला. त्यांचं महिन्यापासून चाललंय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. ही वृत्ती माणसाच्या अंगात असली पाहिजे. भगवंताचं फळ तिला देत असतो. म्हणून आज त्यांनी पहिल्यांदा कीर्तन या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. जरी थोडं कमी जास्त होतं, कारण काय बालक बबडा बोली का विंचुका वाकडा पावली की चोद करुणी माऊली रिते जेवी. जसं आई आपल्या बाळानं जर कविता बोलली म्हटली तर आई तर माझा बाळ किती गोड म्हणतो, तसं भगवंत सुद्धा आपली आई आहे. या न्यायाने भगवंत सुद्धा त्याने केलेलं कीर्तन 100% गोड म्हणून घेणार, यात काही नवल नाही. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे गचले व्यवसाय प्रायश्चिताचे, हे नामची नाही पापाचे, ऐसे केले. म्हणून बरं का, उत्तरोत्तर तुम्ही असा प्रयत्न करावा. माझी इच्छा खरी पूर्ण झाली. आज मी जी प्रयत्न करीत होतो, आता मला अजून एक साथीदार झाला, त्यामुळे माझं सुद्धा माझी साहित्य फळाला आली. म्हणून मी आवर्जून त्याच्या हाताचा माहीत घेऊन, मला आवडलं नाही, मी बोलायचा प्रयत्न करतो. सुंदर चिंतन केलं, अभ्यास करीत राहा. महाराजांचं मार्गदर्शन आहे तुम्हाला, आम्ही सर्व तुमच्या साथीला आहे. काय काय, आणि लक्ष्मी कॉलनीचं खऱ्या नात्यानं आज भाग्य उदयाला आलं असं मी म्हणतो. आपलं भजन होतं, आपल्या कॉलनीमध्ये सर्व लोक, सर्व समाज आपल्या भगवंताच्या निगडीत आहे. सर्वांना नाम आवडतं, पण आपण कुणीतरी 4 लोक पुढे झालं पाहिजे, तरच हे कार्य सिद्धीला जाईल. आता मी तुमच्या घरी, मी माझ्या घरी असं ना म्हणा. सर्वांनी याच्या पुढचे जे उत्सव आहेत भगवंताचे, रामनवमी असो, कृष्णाष्टमी असो, काही असो, आता भगवंत, आता हे मृदंगाला आहे, मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, आता कीर्तनाचार्य सुद्धा होतील, अभ्यास करतील. त्यांना आपल्या सर्वांच्या उदंड त्यांना आपण शुभेच्छा देऊ. आणि या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण महाराज विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला खरं आणि प्रामाणिकपणाने सांगा, खरंच असं वाटतं की त्यांचं पहिलं कीर्तन मला असं वाटतं काळे साहेब, आता तुम्हाला आमची गरज राहिली.
आता चाफेकर महाराज आहेच पहिलेच, आता पुन्हा केशव महाराज तयार झाले. आता पुढच्या वर्षी त्यांची मुलगी पण राहणार आहे. म्हणजे 3 वर्ष सप्ते गेले 3 कीर्तनकार. एक खरं सांगू तुम्हाला, खरं सांगू का, या पवित्र जागेवरून मी एक नक्की सांगतो की आपल्या सप्त्याचा आउटपुट आपल्याला भेटेल. आणि आपण जो परमार्थ करतो कशासाठी करतो? याच्यासाठी आपण परमार्थ करतो की सप्ताह करतोय आपण, सप्त्यातून काय व्हावं, आपल्या हातून काहीतरी परमार्थ घडावा, हरिपाठ व्हावा, कीर्तन व्हावं, आपल्या नामस्मरण घडावं. आज 3 वर्ष सप्ताह केला आणि 3 वर्ष सप्ताह केल्यानंतर विशेष आहे त्यांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली की आपण सुद्धा कीर्तन करू शकतो. ही परमार्थाची ताकद आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकावं लागतं का? तुम्हाला सहज वाटत असेल कीर्तन किती सोपं आहे हो. केशव मुलं आम्ही रोज पाहतो, ते आपल्या कॉलनीतच गाडीवर जातात येतात आणि फेट्या बांधतात, धोतर नेसलं की झालं कीर्तन. एवढं सोपं असतं की मला सांगत आहे, हे एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी पिंडच परमार्थाचा असावं लागतं. त्यामुळे कुठे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होते. महाराज त्यांचे वडील कीर्तनकार होते. मला सांगायचं हे की परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. एकदा त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळी वाजवा. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी संप्रदायाचा पाईक या नात्याने, आता आमच्या टोळीत तर त्यांचं ॲडमिशन झालं नाही का, आता आमच्याकडे त्यांचं ॲडमिशन झालं पुढील वाटचालीसाठी. बर म्हणजे एक काम करा मला 7 ॲडमिशन द्या, म्हणजे टेन्शनच राहणार नाही. वैशिन गारे याच्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. पुनश्च एकदा केशव महाराजांना या ठिकाणी मी खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं पिंड वारकरी आहे, माळकरी आहे आणि संपूर्ण आयुष्य ज्यांनी परमार्थासाठी व्यतीत केलंय, असे आपल्या कॉलनीचं वैभव, आपल्या कॉलनीचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण जाधव सर यांचा आज जन्मदिवस आहे. संप्रदायाचा पाईक या नात्याने मी वारकरी संप्रदायातर्फे तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही जी बाहेरून मंडळी आली होती त्यांनी या कीर्तनासाठी अमूल्य असं सहकार्य केलंय. आणि आजच्या कीर्तनाचे वक्ते महाराज हरिभक्तीपरायण केशव महाराज बोंद्रे, मी अशोकरावला विनंती करतो की त्यांनी त्यांचं शास्त्र देऊ शकतो. ते महाराज वाटेल तशानं महाराज वाटले पाहिजे. यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण लिपाणे महाराज यांचा सत्कार मी दिलीप भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी करावं. या लिपाणे महाराज या. आदरणीय लिपाणे महाराजांचा सत्कार दिलीप भाऊ करतील अशा प्रकारे. यानंतर हरिभक्तीपरायण महेश महाराज लिपाणे, हरिभक्तीपरायण महेश महाराज लिपाणे यांचा सत्कार मुंजाळ पाटील करतील अशी मी त्यांना या मुंजाळ पाटील.
महेश महाराज कार्यसमिती या मंजुळा पटेल मंजुळा पटेल घ्या. महेश महाराज श्रीफळ दिले नाही का? ते फोटो घ्या. कस्तुरी साहेब मोबाईल बंद करा आपला तिकडला फोटो घ्या. आजच्या कीर्तनामध्ये अतिशय उत्कृष्ट असं ज्यांनी पटवर वादन केले असे ओम महाराज यांचा सत्कार मी आमच्या गल्लीचं भूषण साफे करणाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ओम महाराजांचा सत्कार